राजू चाय बोल सकतो झालं किती वेळ आता सगळे कोपरे बघून म्हटलं ना तुम्हाला सिंधुदुर्गातून आम्हाला लीड चांगलं मिळालं. सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पण असं असताना आम्ही रत्नागिरीमधून पण अपेक्षा ठेवली होती. उदयजी एक सिनियर मंत्री आहेत. आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे, पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून. आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो. आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत. हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी. आणि म्हणून पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी, कारण का आता खासदार पण आमचे आहेत. आणि मागच्या वेळेस 2019ला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती. मला वाटतं गुहागर मतदारसंघ मिळाला होता. बाकी 5 हे शिवसेनेकडे होते. आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली आहे. काही चर्चा सुरू आहेत. म्हटलं ना तुम्हाला सिंधुदुर्गातून आम्हाला लीड चांगलं मिळालं. सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पण असं असताना आम्ही रत्नागिरीमधून पण अपेक्षा ठेवली होती. उदयजी एक सिनियर मंत्री आहेत. आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे, पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून. आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो. आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत. हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी. आणि म्हणून पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी, कारण का आता खासदार पण आमचे आहेत. आणि मागच्या वेळेस 2019ला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती. मला वाटतं गुहागर मतदारसंघ मिळाला होता. बाकी 5 हे शिवसेनेकडे होते. आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली आहे. काही चर्चा सुरू आहेत मतदारसंघावरती. कार्यकर्ता म्हणून काल मी ती मागणी केली. तो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे, ही वस्तुस्थिती आहे. स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर, त्यानंतर स्वर्गीय गोथाडजी, मग बाळासाहेब माने यांनी सलग 78 पासून ह्या मतदारसंघाची आमदारकी गाजवली. आणि मागची जी काही वर्ष आहेत ती भारतीय जनता पक्षाने फक्त ती निवडणूक साथीदार म्हणून लढवली. तो युतीचा धर्मच आहे, त्याच्यामध्ये माझं काय म्हणणं नाही. पण आम्हाला तो मतदारसंघ मिळावा, कारण का आता खासदारकीची निवडणूक आम्ही जिंकलेली आहे. आणि दावा करणं हे काय चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही, कारण का आपल्याला जर आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीरसुद्धा झाली नव्हती, भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तो मतदारसंघ शिवसेनेतून, म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली, कारण नसताना. पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्हाला काही वाईट वाटलं नाही. ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार असतो. त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याचे त्यांनी ती मागणी केली होती.
पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असातला भाग नाही. आमची जर मतं तुम्ही बघितली, ह्या वेळेला साहेबांना काहीतरी 74,000 मतं पडली आणि ही 74,000 मतं मी अपक्ष उभा असताना मला 41-42,000 मतं मिळाली. BJPची पारंपरिक तिथे 40-45,000 मतं आहेत. ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होतं. आणि ती मतं जर आम्ही ती मतं घेतली आहे, आम्ही फक्त त्या मतदारसंघात 10,000 मागे आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा. पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत. पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत. पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत. खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील. ते का लीड देऊ शकले नाहीत, का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत, हे सगळं ते सांगतील. त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता, मग मधल्या काळात नव्हता, तो आम्हाला परत मिळावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून. सर, लोकसभेचे निकाल लागले मात्र तुमच्या विरोधात काम केलं तर तुमच्या बाजूने काम केलं नाही आणि केसरकरांनी काम केलं, त्यामुळे तिकडे लीड मिळालं, इकडे तुम्ही पिछाडीवर होता. नाही बघा, किरण सामंत हे व्यावसायिक आहेत. पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे मला माहीत नाही, ते कुठल्या पदावर आहेत मला माहीत नाही. आणि व्यावसायिकांवर मी काय बोलावं? ते पक्षामध्ये कुठे आहेत का, म्हणजे ते पदाधिकारी म्हणून आहेत का? असतील तर तुम्ही मला सांगा. मी राजकीय माणूस आहे साहेब. ते इच्छुक होते, पण ते इच्छुक होते, पण सामंतांनी उघडपणे मागणी केलेली होती त्या जागी. भावासाठी ती मागणी केली असेल, पण ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहेत हे तुम्ही मला सांगा. आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना. काय बेस आहे त्यांचा? माझं त्यांच्याशी काय आक्षेप नाही, माझा काय आक्षेप नाही. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो ना, तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा. आपण कुठल्या बेसवर मागणी करतो, काय बेस आहे? एकीकडे माजी मुख्यमंत्री, कोकणामध्ये 40 वर्षाचा अनुभव असलेला माणूस, महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस, तिकीट मिळालेली आहे, युतीने जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही. आम्ही विजय मिळवून दाखवला, पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही. आम्हाला ज्या काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या आहेत त्या 100% आम्ही मांडणार. त्यांनी, आता मी तुम्हाला सांगतो, ज्यांचं नाव तुम्ही घेतलं किरण सामंत, मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतोय, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले. एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट, पाटील नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले. आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे बॉस आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार. पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतं आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार. कारण का सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना. आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहावं असं माझं म्हणणं आहे. ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही. त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही. पण हे सगळं व्हायला नको होतं. आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो.
पण टप्प्याटप्प्याने देणार. कारण का सगळ्याच गोष्टी एका याच्यामध्ये बोलून मला काही संबंध बिघडवायचे नाही. म्हणून सगळ्याच गोष्टी आज बोलणं काही योग्य नाही. अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत काय काय झालं आहे, पण राग पण नाही. आमचे साहेब जिंकले, त्या गोष्टीचं समाधान जास्त आहे. पण काही गोष्टी विसरणार नाही एवढं मात्र खरं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या 2 सीट हव्या आहेत. कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे, मॅथमॅटिक्स आहे. म्हणून आम्हाला त्या 2 मतदारसंघावर दावा सांगावासा वाटला. सर कुडाळमध्ये जवळपास 26,000च्या आसपास लीड मिळाले. नाईक हे विनायक राऊतांसारखेच फक्त बडबड करत राहिले. 10 वर्ष केलं काहीच नाही. लॉलीपॉप दाखवायचं काम केलं जनतेला. आणि राणे किती वाईट ह्याच्या पलीकडे त्यांचा अजेंडा नाही. आणि आता लोकांनाही कंटाळा आला की 10 वर्ष आपण फक्त राणे अमुक राणे. तुम्ही काय केलं हे पण जनतेला बघायचं होतं. विनायकराव दाखवू शकले नाहीत, त्यांचा पराभव झाला. वैभव नाईक दाखवू शकले नाहीत, त्यांचा आम्ही पराभव करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आणि खरं तर वैभव नाईक हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील हे देखील अजूनपर्यंत माहीत नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही नेमकं कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आहात हे एकदा स्पष्ट होऊ दे. कारण का ते सगळीकडे दिसतात. अनेक पक्षांच्या अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक दिसतात. हे कदाचित उद्धव ठाकरेंना माहीत नसेल किंवा माहिती असलं तरी आज त्यांच्यात हिंमत नाही आमदारांना काही बोलायची. कारण का उरले आहेत ते पण निघून जातील ह्या भीतीपोटी कदाचित उद्धव ठाकरे बोलत नसतील. पण कोणाकोणाच्या अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक काय काय मागत असतात आपली आमदारकी सेव्ह करण्यासाठी. ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील, पण ते कुठल्याही पक्षातून जरी निवडणूक लढवली त्यांचा पराभव हा जनतेने ठरवलेला पराभव आहे. तो आम्ही करणार. आणि जे 10 वर्ष एका मतदारसंघाला ओसाड पाडायचं काम वैभव नाईकांनी केलं, आम्ही त्या मतदारसंघाला महाराष्ट्राचा 1 नंबरचा मतदारसंघ आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आणि करू देखील.